रोजच्या जेवणात उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. लिंबाचा रस काढून काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 आठवडे टिकतो. गाजराच्या हलव्यात थोडासा बीट किसून घातल्यास गाजराच्या हलव्याचा कलर छान येतो. अंडी उकडताना फुटू नयेत म्हणून आधी पाणी उकळून घ्यावे आणि मगच त्यात अंडी घालावीत, त्यामुळे अंडी फुटत नाहीत. गाजर, टोमॅटो, काकडी, बीट जर सुकले असतील तर त्यांना मिठाच्या पाण्यात ठेवा, परत फ्रेश होतील. पालेभाज्यांचा रंग शिजल्यानंतर सुद्धा हिरवागार राहावा म्हणून भाजी शिजवताना त्यात चिमूटभर सोडा घालावा. बेकिंग सोडा नेहमी फ्रीजमध्येच ठेवावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. पोहे करताना त्यात 1 चमचा साखर घालावी. पोहे नरम होतात आणि चवीलाही छान लागतात. बऱ्याच वेळा खिचडी भांड्याच्या तळाशी चिकटून राहते. अशा वेळेस एका परातीत पाणी घेऊन खिचडीचे भांडे त्या परातीत थोडा वेळ ठेवून द्यावे. खाली चिपकलेला भात सहज निघतो. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास त्यातले लोह टिकून राहते. सुके खोबरे खूपच कडक झाले असेल तर किसायच्या आधी ते थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवावे आणि मगच किसावे. पटकन किसले जाते. जर दुधाच्या मलाईमध्ये 1 चमचा साखर घालून लोणी काढले तर लोणी जास्त निघते. पुऱ्यांसाठी कणिक मळताना त्यात चिमूटभर साखर घातली की पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. पोहे नेहमी चाळणीमध्येच भिजवावे, त्यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे मोकळे होतात. लायटर बंद पडला असेल तर त्याला 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवा, पुन्हा चालू होईल. चहा गाळून झाल्यावर गाळणी लगेच नळाखाली धुवून घ्या, त्यामुळे गाळणीमध्ये चहापत्तीचे कण अडकत नाही आणि गाळणीसुद्धा काळी होत नाही. दही नेहमी मातीच्या भांड्यातच लावावे, त्यामुळे दही घट्ट होते. भाजी तिखट झाल्यास भाजीत टोमॅटो कापून घालावा. भेंडीची भाजी शिजवताना झाकण ठेवून शिजवू नका, त्यामुळे भाजी काळपट होते. फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिकचा पेपर ठेवावा, त्यामुळे ट्रे काढताना लगेच निघतो. चपातीच्या डब्यात नेहमी 1 आल्याचा तुकडा ठेवावा, त्यामुळे चपात्या नरम राहतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक यू.